आता रात्रीच आम्ही पाण्याला जातो समजा दारू पिणार लोक गाड्या थांबते ती शिरसगावला आणि एखाद्याचे जर आम्हाला दिलं लोटून तर आम्ही काय करणार? मग आम्हाला काही लागत नाही, आम्हाला पाणी लागत, आम्हाला त्या लोकांशी घेणं नाही. 10 महिन्यापासून पाणी नाही, मग पाणी कसं आणलं तुम्ही? कुठून आणलं? आहे भाऊ, आम्ही इकून तिकून आणून राहिलो. आणि या पम्पूचा डार आहे, त्या डाऱ्यातून आम्ही वापरायला पाणी आणून राहिलो. पम्पूच्या डाऱ्यातून. आणि पाणी कुठून आणतो? आम्ही बुद्धवाड्यातून पाणी आणतो, पियाला बी काही आम्ही वापरायला बी आणतो. आम्हाला ज्यादा आम्ही इथं मला ते विश्वास घेऊन माझ्यावर हे केलं, बरखास्त केलं मला. आणि माझ्याकडून गरम शेकलं बोलणं झालं की साहेब आम्हाला पाणी नाही, ही मोटर जे ताब्यात नाही घेत, सरकारी विहीर आहे ही ताब्यात घेऊनही लागले. म्हणलं ताब्यात नका घेऊ, पण पाणी तर चालू त्या गावामध्ये. मी भरपूर पाठलाग करून सनी गावाला पाणी पुरवलं. नवीन योजना आणली ती आतापर्यंत ती चालू नाही. खासदार साहेबाच्या माध्यमातून, रावसाहेब दानवेच्या माध्यमातून ती योजना चालू करायला पाहिजे होती, पण अजून एक ग्रामसेवकमुळं, सरपंच गजानन पारवेमुळं ती योजना आतापर्यंत चालू झाली नाही. सरपंचाला बोलायला गेल्याच्या नंतर सरपंच माणसातून बाजूला चालले जातो निघून सर. मग तो समस्या काय सोडून गावची? पाणी नाही बाबा, 9 महिन्यापासून पाणी नाही आम्हाला. पाण्यासाठी आम्ही गण म्हणलं गरम शेवकला बी सरपंचाला बी, तर पाणी देतच नाही आम्हाला. नाही, आम्हाला पाण्याशी मतलब आहे, आम्हाला पाणीच प्यायला नाही. वाड्यातून इतकं पाणी भरून आणलं आम्ही 8 दिवसापासून सगळ्यात वाड्यात पाणी नाही. आमची समस्या दुसरी काहीच नाही, फक्त पाण्याची समस्या आहे. तेल पाणी मागितलं ते म्हणते 2 दिवसात देतो, 24 तासात देतो, ते पाणीच देत नाही. आम्हाला कितीच वर्षापासून पाणी नाही, सारे साल बी ना असंच आहे. पण मग आता येतं कितीच रोजचं नाही ना. इकून तिकून असं घाण पाणी आणतो आम्ही, त्याच्यात हे करतो. पाण्याच आम्ही किती बारी येतो म्हणलं द्यायला, तर आता देतो, आज देतो, उद्या देतो. पाण्याच मतलब आहे आम्हाला, दुसरं काही नाही. आम्हाला पाणी लागतं. पाणी येत नाही, आम्ही असं डायरेक्ट डुऱ्यातलं उपसून वापरायला पाणी आणतो, खराब गाळून फडक्याना भांड्याला फडकं बांधून. त्यामुळे आम्हाला खड्डे चेक करूनच पाणी वापरायला लागतं बेंदडीच्या पाण्यावानी. खासदार साहेबांकडे मागणी केल्यानंतर 41 लाखाची योजना देऊन साहेबाचं काही याच्यात दोषच नाही, फक्त गाव पातळी ग्रामपंचायतच नीट चालू नाही राहिले. तर आमच्या गावाला गिरजा नदी आहे, पाणी इतकं गिरीतून वरून पाणी ओढतात. नानानं मार्च एप्रिल पर्यंत कंटिन्यू त्याच्या कारकिर्दीत पाणी पुरवले. हालाकी ते उपसरपंच होते, आता तर सरपंच आमच्याच गावचे सगळे ग्रामपंचायत बी. आता ते काय, आता त्याचाच दोष. दादांगणी 41 लाख रुपये दिले, योजना रेडी होईल, पण ते पाणी आता जवळपास 9-10 महिने झाले पाणीच नाही. तुम्ही या गावचे माजी सरपंच राहिलेले आहात, आता ग्रामपंचायतचे सदस्य आहे, तुम्हाला तुमची जबाबदारी नाही का लोकांना पाणी नाही? जबाबदारी आहे ना, ते आता नसल्यावर आमचं काही चालू शकत नाही. तिथं आम्ही तिथं मला ते विश्वास घेऊन माझ्यावर हे केलं, बरखास्त केलं मला. आणि माझ्याकडून गरम शेकलं बोलणं झालं की साहेब आम्हाला पाणी नाही, ही मोटर जे ताब्यात नाही घेत, सरकारी विहीर आहे ही ताब्यात घेऊनही लागले. म्हणलं ताब्यात नका घेऊ, पण पाणी तर चालू त्या गावामध्ये, आमचं काही हे नाही. त्याच्यामध्ये 7,000ला काढायला दिली जून मध्ये. परत कोणाचा? अरे सोनूने. तो म्हणे गजू नाही म्हणतो. मग आता ह्यो गजू कोणता आहे हे तुम्ही ठरवा. 2 गजू असल्यामुळे आता कोणता गजू सांगू? आमच्या गावात बी भरपूर गजू आहे, आता कोणत्या गजून पण सांगलं. म्हणलं साहेब तो मला कापसा इकून 7,000 देणं असन तर नका काढू ती मोटर, पाण्याचा प्रश्न नाही, बाकी काय बोलणार द्यायला. म्हणे नाही काढायची. म्हणलं राहिलं बंद बंद, त्याच्या बाजून काय राहिलं? म्हणलं तुम्ही ताब्यात घेत नाही, मग आम्हाला माहिती. म्हणलं तुम्ही त्यात काड्या करेले म्हणून तुम्ही ताब्यात बी घेऊनही लागले. जुनी होती मोडकी तोडकी ती बंद पडली, जुनी असलेली ती बंद पाडली. हे सगळं तुमच्यावर कधी आयुष्य ठराव आणला होता? किती दिवसानंतर? अगोदर आणलं होतं ना, 2-2.5 वर्ष. 2.5 मध्ये गावाला पाणी होतं का? विचारा ना तुम्ही, मला काय विचारता? महिलाला विचारा, सकाळी विचारायला पाहिजे तुम्ही. ही गोष्ट उन्हाळ्यात पाणी सोडलं, यायला मोटर काढायची. अरे सोनवणे विचारून घ्या कोणत्या गोष्टीनं नाही म्हणलं.
पब्लिकनं बी गावातल्या बोरगावाशी यांना गावात बोलून विचारा. तो कोण नाही म्हणलो त्यावेळेस. 7,000 देणारे पोरं बी माझ्याकडे, ते सांगतील दिली होती की नाही म्हणून. जनार्दन साहेबराव व्यवहारी. आम्हाला गावाला 2 पाईपलाईनी, 2 वॉटर सप्लाय विहिरी, पण 1 वर्ष पण पाणी आहे. सरपंच म्हणा, सरपंच कानावर घेत नाही, ग्रामसेवक कानावर घेऊन यायला आम्हाला 6 महिने पुन्हा आज सोडतो उद्या सोडतो म्हणून चाटा मारणं चालू आहे. पाणी काही गावाला सुट्या काय करावं. महिला मंडळाची इतकी दशा चालू आहे की कुठून एखादी विहिरीत पडली, काही झालं विहिरी काढून आणत्या, कुठून डाऱ्यावरून आणत्या, एखादी पडली कुठं काही झालं, मी जबाबदार कोण. आमच्या गावात 2 वॉटर सप्लाय. नानाच्या काळामध्ये मागच्या 5 वर्षाला एकच होती. तिचं पाणी मार्च पर्यंतच पुरत होतं, पहिल्या मार्च एप्रिल पर्यंत. तर नानांनी त्याने पाठलाग करून आदरणीय खासदार साहेबांकडे मागणी केल्यानंतर 41 लाखाची योजना देऊन साहेबाचं काही याच्यात दोषच नाही. फक्त गाव पातळी ग्रामपंचायतच नीट चालू नाही राहिले. तर आमच्या गावाला गिरजा नदी आहे, पाणी इतकं विहिरीतून वरून पाणी ओढतात. हा, नानानं मार्च एप्रिल पर्यंत कंटिन्यू त्याच्या कारकिर्दीत पाणी पुरवले. हालाकी ते उपसरपंच होते. आता तर सरपंच आमच्याच गावचे, सगळे ग्रामपंचायत बी आता ते काय, आता त्याचाच दोष. दादांगण 41 लाख रुपये दिले, योजना रेडी व्हायली, पण ते पाणी आता जवळपास 9-10 महिने झाले पाणीच नाही. अहो, इकडून तिकडून कोणच्या पाईपलाईन काही असं समजा, इकडून तिकडून समजा असं चालू आहे. महिला मंडळची फार दोन्ही लोक बाहेरून आले, ते म्हणते तुमच्या गावात पाणी दिसा, इतकं पाणी न दिला आणि गावातच पाणी नाही. म्हणजे आम्हाला सांगायची लाज वाटते. बोला ना. मी भरपूर पाठलाग करून सनी गावाला पाणी पुरवलं. नवीन योजना आणली, ती आतापर्यंत ती चालू नाही. खासदार साहेबाच्या माध्यमातून, रावसाहेब दानवेच्या माध्यमातून ती योजना चालू करायला पाहिजे होती, पण अजून एक ग्रामसेवकमुळं, सरपंच गजानन पारवेमुळं ती योजना आतापर्यंत चालू झाली नाही. तात्काळ त्यांना ती योजना चालू करावी व गावचा प्रश्न सॉल्व्ह करावा. म्हणजे गावचा प्रॉपर सरपंच असून सुद्धा गावाला पाणी नाही, सरपंचाला बोलायला गेल्याच्या नंतर सरपंच माणसातून बाजूला चालला जातो निघून सर. मग तो समस्या काय सोडून गावची. गावाची पाण्याची समस्या आहे. तर सर्व महिलांसाठी पाण्याची समस्यासाठी जिथे येईल होते सर्व महिला, तर सरपंच, ग्रामसेवक यांना बोलून घेऊ, पाण्याची काय समस्या आहे सॉल्व्ह करू. पाण्याच्या बाबतीत जी परिस्थिती आहे ती एकदम बिकट आणि गंभीर अशी समस्या बनलेली आहे. या ठिकाणी आमच्या गावातून जे काही सरपंच जे पदावरची बसलेला जी महिला आहे, विद्या गजानन पारवे, ह्या महिलेला भरभरून असे या गावकऱ्यांनी मतदान दिलं आणि मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि त्यांना सरपंच पदाचं त्यांना चान्स भेटला. पण त्यांना गावचा विकास करायचं त्यांच्या हातामध्ये नाही आहे. ते फक्त नावाला सरपंच आहेत. त्यांनी त्यांची जिम्मेदारी दुसऱ्याच्या नावावरती लुटून दिली, दुसऱ्याच्या अंगावरती लुटून दिली. या गावाला पाणी नाही. इथं एक जुनी पाणी पुरवठा योजना आहे, ती सुद्धा बंद पडलेली आहे. सांगायचं कारण असं की केटीआर उशाला आणि कोरड घाशाला अशी परिस्थिती आमच्या बोरगाव खडकची झालेली आहे. आम्हाला पाणी नाही बाबा, 9 महिन्यापासून पाणी नाही आम्हाला. पाणीवाडी आम्ही गण म्हणलं गरम शोकला बी, सरपंचाला बी, तर पाणी देतच नाही आम्हाला. आई काय अडचण आहे तुमची? आम्हाला पाणीच लागतं भाऊ. आम्हाला राजकारणशी घेणं नाही, आम्हाला पाण्याशी मतलब आहे. आम्हाला पाणीच प्यायला नाही. वाड्यातून इतकं पाणी भरून आणलं आम्ही. 8 दिवसापासून सगळ्यात वाड्यात पाणी नाही. कोणत्या गावचं आहे तुम्ही? आम्ही बोरगाव, खडक बोरगाव, शिरसगाव. सरपंच कोण आहे तुम्हाला? सरपंच आता आमचा आहे गावाचा, काय नाव द्यायचं? गजानन पारवे. हा, तर काय सांगितलं ग्रामपंचायत मध्ये? आता उद्या पाणी सोडतो म्हणे. आता राहिलो आम्ही गपचूप. आता मग उद्यापासून काय नाही आम्हाला काय माहिती भाऊ. मग आता ग्रामपंचायतीने पाणी सोडलं नाही, मग काय करता? मग आम्ही जाऊ भांडे घेऊन तहसीलला. त्याच्यात उपयोगच नाही. मग बोलून आम्ही कधून गेलो आता पाणी मागू. गरम शक्ती बी गाडी अडवली तर गरम शक्ती म्हणतो की कुठले तुमचं आणि काय तुमची समस्या? सीमा पडला व्यवहार आहे.
आमची समस्या दुसरी काहीच नाही, फक्त पाण्याची समस्या आहे. तेल पाणी मागितलं ते म्हणते 2 दिवसात देतो, 24 तासात देतो, ते पाणीच देत नाही. कोणाला मागितलं पाणी? सरपंचाला मागितलं. ग्रामसेवकची बी गाडी आम्ही 3-4 वेळेस अडवली, ते म्हणते देतो म्हणते, फक्त 2-2, 3-3 दिवस सांगते. गरम शकून शासनानं पाणी सोडा सांगितलंच नाही. पुन्हा का असा विषय पण चालतो, खराब पाणी आहे. म्हणजे नदीचं पाणी ते खराब असतं का? खराब पाणी जात नाही. आम्हाला खराब बी असलं तर आम्हाला प्यायला, जर प्यायला नाही वापर झाला पण मग ते वापरायला बी चालतच ना. प्यायला आम्ही 2 भांडी कुणी बी आणू शकतो. आई झाली इकडं. आम्हाला काय पाणीच नाही, पाणीच नाही आम्हाला. काय नाव तुमचं? सगुंदाबाई, गाव कोणतं तुमचं गाव? बोरगाव आहे. ग्रामपंचायत कोणती माहिती तुम्हाला? शिरसगाव. कधीपासून पाणी नाही तुम्हाला? आम्हाला काही 9-10 महिने झाले पाणीच नाही. वर्षच व्हायला आलं. मग ग्रामपंचायतला विचारलं नाही गावकऱ्याला पाणी नाही काय असं तसं? आम्ही गेलतो गरम पंचायतला एकदा. आम्ही का त्याला पाणी सोडा तेव्हा गेलतो. त्याची भांडे घेऊन गेलतो आम्ही. त्याला पाणी सोडा, आम्हाला पाणीच नाही. मग आम्ही काय करायचं आता? त्याला कोणाला पाणी सोडलं? या बुद्धवाड्यात पाणी सोडलं आणि आम्हाला पाणीच नाही. मग त्याला हापशीचं पाणी आहे, त्याला काही नदीचं नाही, हापशीचं आहे. पण ते बिचारे आम्हाला भरू देते तिरमाना 2 भांडे म्हणून पितो. नाही तर आम्ही कुठून आणा सांगा बापा तुम्ही? आम्ही म्हातारे माणसं, आम्ही जाऊ कुठं? हा, मग ग्रामसेवकने काय सांगितलं? मी पाणी सोडा सांगितलं नाही कोणी शासनाला? आता गरम शोक म्हणते की पाणी खचीचं गरम पाणी, खरं पाणी आहे नदीचं. मग कसं करा आम्ही आता? आम्हाला सांड उंडाला द्या बापा. 2 भांडे आम्ही प्यायला कुठून आणू? पण सांडाल का होत नाही, द्या पण आम्हाला. मग काय करा आता? आता रातच्या इरच आम्ही पाण्याला जातो. समजा दारू पिणार लोक गाड्या थांबते ती शिरसगावला, आणि एखाद्याचे जर आम्हाला दिलं लोटून तर आम्ही काय करणार? हा, मग आम्हाला काही लागत नाही, आम्हाला पाणी लागत. आम्हाला त्या लोकांशी घेणं नाही. 10 महिन्यापासून पाणी नाही. मग पाणी कसं आणलं? तुम्ही कुठून आणलं? आहे भाऊ, आम्ही इकून तिकून आणून राहिलो. हा, आणि या पम्पूचा डार आहे, त्या डाऱ्यातून आम्ही वापरायला पाणी आणून राहिलो. हा, पम्पूच्या डाऱ्यातून. हा, आणि पाणी कुठून आणतो? आम्ही बुद्धवाड्यातून पाणी आणतो, पियाला बी काही आम्ही वापरायला बी आणतो. हा, आम्हाला ज्यादा लागत नाही, आम्हाला पाण्याचा हे लागतं. आम्हाला दुसरं काही लागत नाही. हा, पाणी द्या फक्त आम्हाला. हा, काय सांगताल? काय अडचण आहे तुमची? पाण्याचीच ही अडचण आमच्या. पाणीच मागतो आम्ही. आम्हाला कितीच वर्षापासून पाणी नाही, सारे साल बी ना असंच आहे. पण मग आता येतं कितीच रोजचं नाही ना. हा, इकून तिकून असं घाण पाणी आणतो आम्ही, त्याच्यात हे करतो. हा, पाण्याचंच हे आम्ही किती बारी येतो म्हणलं द्यायला, तर आता देतो, आज देतो, उद्या देतो. हा, पाण्याचंच मतलब आहे आम्हाला, दुसरं काही नाही. आम्हाला पाणी लागतं. ग्रामपंचायतनं काय सांगितलं? देऊच म्हणते ते नुसतं. देऊ, आज देऊ, उद्या देऊ. इथं आलं की पुन्हा तसं तसंच येऊ दे. पाणी सोडत नाही. नाही सोडलं ग्रामपंचायत पाणी, मग काय करायचं? मग काय करायचंय बाबा? आडा जो इथं असं असं तसं, मग आता आणतो कुठून एक वाट. पण मग आता पाणी द्यायचं हेच आहे ना देशावाला गावाला. काय अडचण आहे तुमची? आम्हाला पाणी भरपूर आहे, विहीर आहे, पाणी बदबद लागेल विहिरीला, पण त्याला पाण्याचीच हे नाही सुविधा, म्हणजे पाणी नाहीच आहे गावाला. पाणी भरपूर आहे पण पाणी सोडत नाही. हा, ते पाईपलाईनची याची त्याची भानगडी सांगते लोक, आणि पाणीच नाही सोडत. किती दिवस झाले पाणी नाही? पाणी 2-3 वर्ष झाली. असं आहे? विहिरीला पाणी आहे भरपूर. विहिरीला भरपूर पाणी आहे नदीला. हा, नदी काठावर गाव आहे तुमचं? नदी काठावर गावी खडक बोरगाव. काय सांगताल? काय अडचण आहे तुमची? टाकी आमच्या घरासमोर आहे, तरी बरेच दिवसाला टाकीला पाणी येत नाही. आम्ही असं डायरेक्ट डुऱ्यातलं गाळ उपसून वापरायला पाणी आणतो, खराब गाळून फडक्याना भांड्याला फडकं बांधून. त्यामुळे आम्हाला खड्डे चेक करूनच पाणी वापरायला लागतं. बेंदडीच्या पाण्यावानी आम्हाला पाण्याची फार प्यायला तेच पाणी प्यावं लागतं? प्यायला बी तेच पितो आम्ही. काय करा मग, खड्ड्या खुड्ड्यातलं भरू देत नाही कोणी. ते फडक्यानं गाळून गुळून स्वच्छ करून पितो तेच. हा, मास समस्या कधीच पाणी नाही बोरगावला. किती दिवस झाले? झाले 2-3 वर्ष. पाणीच नाही येत. एकदा आलं तर परत एखाद्या वर्षी सोडलं बी, तर 1 महिना 10 दिवस सोडत, पुन्हा 2 महिने पाणी नाही सोडत. हा, तस पाणीच नाही त्याच. मग गाळगुळ उपसून आम्ही खड्डे उपसून टाकून परत तेच पाणी भरतो. कुत्र्या मांजऱ्याचं तेच वापरतो वेगळं. मग काय पाण्याची हेच आहे समस्या. टाकी आमच्या घरासमोर पण कोरडे ठार राहते कधी कधी. एकदा सोडली तर पुन्हा म्हणते मोटर जळाली, स्टार्टर नाही, वायर चोरी गेलं, असे
भानगडी सांगत येतच नाही पाणी. ग्रामपंचायत सांगितलं का कधी पाणी येईल का काय काय म्हणले? म्हणते येईन पण सोडतच नाही ना, हा म्हणून जाते गावात. करायचं काय पवित्र राहील, नाही चालू पाणी. जाऊ गरम पंचायतला भांडे घेऊन, वरच्या घेऊन जाऊ. हा, भांडे घेऊन जाऊ गरम पंचायतला. 2 दिवसात जे आणण्याला नाही तो भोकरदानला. हा हा, भांडे घेऊन. आम्हाला तेवढी समस्या आहे पाण्याची.